श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्याशी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिधर गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थजी. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविते. तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत अहिर्दिशी. गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत. तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत. असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता. राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासे. अर्पिले होते चंद्रहारासे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात. विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलीत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. असे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचा करी जो होता आजवरी तो काढून त्यास असो एके अवसरी. काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणी या जोळी समर्थे करी घेतली. अलक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वंत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुन या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणाले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागोनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एके सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासे आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी सभिवोनी तैसे न केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही न एक बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये.
मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चयाने भक्ती, तैसे सद्गुरु चिरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरती होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोद त्रयोदशोऽध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.